सध्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी फारच उशीर झाला आहे. खरं तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेला आमच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होतील असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं. मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी इतका विलंब का होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हप्ता वाटप करण्यासाठी तांत्रिक अडचणी, जमीन नोंदणीची पडताळणी आणि बजेट मंजुरीला लागणारा वेळ, तर अशा काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा विलंब झाला होता. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद होऊन आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया. शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी तब्बल 5,975 कोटींची मागणी. कर्जमाफीबाबत उच्चाधिकारी समितीच्या शिफारशींची प्रतीक्षा. 500 कोटींच्या निधीचे वितरण सुरू. आमदारांनो सावधान, सभागृहामध्ये तुमचं खासगी बोलणंही रेकॉर्ड होतंय. सभागृहामध्ये आमदारांची गुपिते उघड. नीलम गोरे यांनी केला मोठा खुलासा. जर हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात तर इस्रायल इराणचे युद्ध मोदी का थांबवू शकले नाही. संजय राऊत यांचा मोदींवरती निशाणा. इस्रायल इराणचे युद्ध मोदी का थांबवू शकले नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. पीक विमा कंपनींचे घोडे अडकले कोठे. अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा असून खरीप हंगाम 2025चा पीक विमा नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधारणतः याच मार्च महिन्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता. उन्हाच्या चटक्यामध्ये वाढ होण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. किमान तापमानामध्ये देखील चढ उतार सुरूच आहेत. राज्यामध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत जाण्याची शक्यता असल्यामुळे काळजी घेण्याचे आव्हान. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू. इराणी माध्यमांची पुष्टी. 40 दिवसांचा शोक जाहीर. जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला असल्याचं देखील बघायला मिळत आहे. कर्जमाफीपूर्वी आधी योजनेचे निकष, नंतरच होणार घोषणा. सरकारकडून गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यावरती राहणार भर. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ. लिंबाची मागणी वाढली, दरामध्ये मोठी वाढ. उन्हाचा पारा चढला, लिंबाचा भाव तापला. सध्या 5 रुपयाला 1. खत लिंकिंग आणि जादा दराने विक्री केल्यास होणार कारवाई. कृषी विभागाचा इशारा. तक्रार करण्याचे शेतकऱ्यांना करण्यामध्ये आले आव्हान. भरारी पथकाची तपासणी मोहीम सुरू. 7.5 HP पंपाच्या वीज बिल माफीबाबत संभ्रम. महावितरणाकडून शेतकऱ्यांना वीज तोडण्याचा इशारा. राज्य सरकारने 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचे वीज बिल माफ केले आहे. निर्यात घटली, भाव कोसळले. लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडले. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचे चित्र आहे. 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा गॅस सबसिडी मिळणार नाही. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करण्याचे आवाहन करण्यात आले. तुम्ही नवे पर्व सुरू झालं म्हणता, पण अजित पर्व कधीच संपणार नाही. रोहित पवारांचा सुनील तटकरे यांच्यावरती हल्लाबोल. हरभऱ्याच्या आयातीमध्ये तिप्पट वाढ. आयात शुल्क कमी असल्याचा परिणाम. उडीद आयात ही वाढली. जागतिक पातळीवर भारत कडधान्याचा सर्वात मोठा आयातदार आहे. भारताची कडधान्य आयात मागील 5 वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. 21,000 हेक्टरवरती नुकसान. बीड जिल्ह्यामध्ये 127 गावात नुकसान. अवकाळीचा 36,593 शेतकऱ्यांना फटका. शेतकऱ्यांचे आतून नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा.
नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी आणि बँक खात्याचे आधार लिंकिंग असणे अनिवार्य आहे, अन्यथा हप्ता जमा होणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आवाहन. गोंदियातील धान खरेदीचे 248 कोटींचे चुकारे थकीत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले असून चुकारे तात्काळ अदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांद्यासाठी भावांतर योजना राबवा, भावफरक तातडीचा पर्याय. सध्या जर बघायला गेलं तर कांद्यासाठी भावांतर योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई करू, सुडासाठी आसुरलेल्या इराणला डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई करू अशी ट्रम्प यांनी धमकी दिली. महाराष्ट्रातील हजारो नागरिक परदेशामध्ये अडकले. अमेरिका आणि इस्रायलचे इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या महाराष्ट्रातील हजारो नागरिक परदेशामध्ये अडकले आहेत. AIBच्या अहवालामध्ये मोठी चूक, बारामतीचा जिल्हा म्हणून उल्लेख. रोहित पवार यांनी तपास यंत्रणांवरती केले अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित. राज्यसभेच्या 7 जागांवरती उमेदवार द्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सूचना. महायुतीकडून अतिरिक्त 20 मतांची जुळवाजुळव सुरू. देशभरातील 444 उड्डाणे रद्द. इराण इस्रायल संघर्षाचा हवाई वाहतुकीवरती परिणाम. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनाने घेतला निर्णय. शेतकरी कर्जमाफीचं काय झालं? शशिकांत शिंदेंनी सरकारला धरलं धारेवरती. त्या एका आश्वासनावरून जोरदार प्रहार. सध्या जर बघायला गेलं तर विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदेंनी कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारवरती जोरदार टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा सवाल उपस्थित केला. शेतकरी कर्जमुक्ती पतसंस्थांसह व्यापारी सहकारी बँकाच्या कर्जाचा देखील समावेश करा. शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कर्जमुक्ती योजनेमध्ये भेदभाव न करता 7-12 उतार्यावरील पतसंस्थेसह व्यापारी सहकारी बँकेचा देखील समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. युद्धाचा भडका. सोन्या चांदीचे भाव कडाडले. सोन्याच्या दरामध्ये 11,000 रुपयांची वाढ तर चांदी 3 लाखांच्या पार. सध्या जर बघायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ. मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा भडका. युद्धामुळे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, जानेवारीच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की महिना अखेरपर्यंत पैसे खात्यावरती जमा होतील. राज्य सरकारने पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी गोळा केली, तांत्रिक उत्पादकता तपासली आणि डिसेंबरमध्ये सर्व डेटा केंद्र सरकारला पाठवला. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विमा हप्त्याचा आपला हिस्सा देखील भरला आहे. मग घोडा अडकलाय कुठे? तर यंदापासून पीक विम्याची रक्कम थेट केंद्राच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. मध्यंतरी या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या असं देखील सांगितलं जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा विलंब झाला होता. आता राज्य सरकारने केंद्राला पुन्हा एकदा पत्र पाठवून तातडीने पैसे देण्याची विनंती केली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्याची शक्यता. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाच्या वापराची तसेच बिबट्या प्रश्नावरती उपाययोजनाची आमदार धस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सभागृहामध्ये बोलत असताना सरकारकडे केली मागणी. कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवला पिकावरती ट्रॅक्टर. भूमी येथील चित्र बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असून शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत. खतांच्या दरवाढीने खरीप हंगाम धोक्यात. वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती रासायनिक खतांच्या दरामध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट सध्या उभे राहिले आहे. खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत आहे. साधारणतः 1,70,000 कोटी रुपयांचे खत अनुदान आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. 6 लाख शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये. समितीकडून माहितीचे विश्लेषण सुरू. 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 6,56,000 शेतकरी वंचित. शेतकऱ्यांची होळी झाली गोड. सध्या जर बघायला गेलं तर 2 वर्षापासून रखडलेले अतिवृष्टीचे अनुदान अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे. सोयगाव येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अनुदानाची रक्कम जमा झाली असल्यामुळे 2 वर्षानंतर शेतकऱ्यांची होळी गोड झाली आहे.
कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान द्या. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी सरकारकडे केली आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे आतोनात कर्जमाफी प्रक्रिया गतिमान, थकबाकीदारांना मिळणार दिलासा. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफी प्रक्रिया गतिमान सध्या बघायला मिळत आहे. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग. आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प. हवाई मार्ग बंदमुळे तब्बल 2000 कोटींच्या कृषी निर्यात संकटामध्ये सध्या जर बघायला गेलं तर आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प झाली असल्याचं बघायला मिळत आहे. हवाई मार्ग बंद असल्यामुळे तब्बल 2000 कोटींच्या कृषी निर्यात संकटामध्ये आल्या आहे. 3 वर्षानंतर गारपीट अनुदान खात्यावरती जमा. पारधीतील शेतकऱ्यांना दिलासा. आमदार दानवेंचा पाठपुरावा. सध्या जर बघायला गेलं तर पारधीतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार अनुदानाची रक्कम जमा. 32 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेला सध्या वाढता प्रतिसाद बघायला मिळत आहे. राज्यातील साधारणतः 32 लाख हेक्टर क्षेत्र आता सूक्ष्म सिंचनाखाली. कापूस खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली. शेतकऱ्यांच्या मागणीला यश. शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यामध्ये यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत होती. त्यातच सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून कापूस खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या एकूण 4000 रुपयांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे. कांदा निर्यातीला उतरती कळा. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 800 ते 1000 रुपयाचा प्रति क्विंटल दर बघायला मिळत आहे. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे सध्या शेतकरी संकटामध्ये सापडले असून सरकारने उपाययोजना करण्याची मागणी. पीक विमा कंपनीचे घोडे कोठे अडकले. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः याच मार्च महिन्यामध्ये पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून लवकरच आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. साधारणतः 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची माहिती देखील गोळा करण्याच्या प्रक्रियेस वेग आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर नक्कीच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.